May I come in, sir? Yes, come in. Good evening, sir. Good evening, sir. Good evening. बसा. तुमचं नाव न सांगता इंट्रोडक्शन करून द्या. थँक्यू सर. सर मी परभणी जिल्ह्यातील खानापूर येथून आलेलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतून झालेलं आहे. माझं पदवीचं शिक्षण हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून झालेलं आहे. सर माझ्या घरात माझी आई, वडील, मी आणि छोटा भाऊ राहतो. माझी आई सर स्वयंसहायता समूह चालवते. माझे वडील शेती करतात. मी आणि छोटा भाऊ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. तुम्ही कधीपासून तयारी करता? सर मी माझी 2022 ला पदवी झाली तेव्हापासून तयारी करतो. अच्छा, काय मेन्स वगैरे दिले? सर मेन्स ग्रुप बी PSI च्या 4 मेन्स दिले आहेत. म्हणजे 3 मेन्स दिलेले आहेत आणि टोटल 4 प्रिलिम दिलेले आहेत. तुम्ही परभणीचे आहे ना? हो सर. महापौर कोण आहे परभणीचा? सर कालच श्री सय्यद इक्बाल म्हणून यांची निवड झालेली आहे महापौर. इक्बालच्या आधी श्रीला काय होतं? हो सर, श्री लावत आहे ते. पुरुष व्यक्ती असतात त्यांच्या अगोदर श्री लावतात. अच्छा, लावता येते. काय अर्थ असतो श्रीचा? सर श्री म्हणजे श्रीमान असा अर्थ. जिल्हा परिषद अध्यक्ष कोण परभणीचा? सर जिल्हा परिषदेचे नुकतेच इलेक्शन झालेले आहेत. अजून निवड झालेली नाही जिल्हा परिषद अध्यक्षांची. निवड झालेली नाही? हो सर. तुम्ही मतदान केलं? हो सर, मी मतदान केलं होतं. कुठल्या पक्षाला मतदान केलं तुम्ही? सर मी तिथे म्हणजे आमच्या तिथे जे मशाल चिन्ह होतं प्रभाकर जयस्वाल त्या नाव मतदान केलं होतं. अच्छा. बऱ्याच वेळेला मतदान करण्यासाठी जाण्या येण्याचा खर्च दिला जातो. हो. तुम्हाला काही दिलं जाण्याचा खर्च? सर मला म्हणजे मी इकडे दूर असल्यामुळे मला माहिती नाही, पण गावामध्ये वगैरे दिले याला मला याच्याबद्दल काही आयडिया नाही. तुमच्या घरी वगैरे काही दिलं त्यांनी? सर त्याला बोलून घ्या, आम्ही देतो. नाही सर, माझा भाऊ तर दिल्लीवरून आला होता यासाठी मतदानासाठी आणि मी पण इथून. त्याला फ्लाईटचा खर्च वगैरे नाही सर, म्हणजे त्याची UPSC चा इंटरव्ह्यू झाल्यामुळे तो गावाकडे येणार होता त्यामुळे तो आला होता. UPSC चा इंटरव्ह्यू. हो सर. तुम्ही UPSC तयारी का नाही केली? सर म्हणजे आमच्या भावाचं दोघांचं प्लॅनिंग होतं की अगोदर तू लवकरात लवकर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न कर, त्यासाठी तू MPSC मधील एक्झाम काढ, नंतर ते झाल्यानंतर मग UPSC तयारी कर. MPSC ची एक्झाम लवकर काढता येते? नाही सर, म्हणजे जे ग्रुप B च्या एक्झाम वगैरे आहेत ना त्यात थोडा सिलेबस कमी आहे ना, त्यामुळे ते लवकर होईल असं त्यांनी सांगितलं. सिलेबस कमी असला की लवकर पास होतो? नाही सर, तसं नाही, पण म्हणजे जे UPSC चा जे काही आवाका आहे तो थोडा वास्ट आहे. तर मला वाटते त्या तुलनेत जे MPSC कंबाईन आहे त्याच्यात आवाका थोडा छोटा असल्यामुळे लवकर होत. त्याच्यामुळे थोडं लवकर होत. हो सर. हॉबी काय तुमची? सर म्हणजे लोकल फूड बनवणं. लोकल फूड? हो सर. काय ग्लोबल फूड आणि लोकल फूड मध्ये काय फरक आहे? सर ग्लोबल फूड म्हणजे लोकल म्हणजे बेसिकली तुमच्या ज्या नीड लोकल ग्रामीण भागात वगैरे बनवल्या जाते किंवा तुमच्या नीड नुसार तुम्ही बनवता ते फूड, ते लोकल असते. आणि ग्लोबल म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या देशांचे फूड असू शकते. म्हणजे त्याला काय ग्लोबल फूड म्हणतात का? नाही, ग्लोबल फूड नाही, त्याला कॉन्टिनेंटल वगैरे असे असू शकते. तुम्हाला कुठलं आवडतं कॉन्टिनेंटल मध्ये? नाही सर, मी कधी टेस्टच केलं नाही त्यामुळे मी सांगू शकतो. कॉन्टिनेंटल फूड टेस्ट केलं नाही? काय येतं बरं कॉन्टिनेंटल फूड मध्ये? सर मला त्याबद्दल काय आयडिया नाही. त्याच्याबद्दल आयडिया नाही? हो सर. फास्ट फूड आणि जंक फूड मध्ये काय फरक आहे? सर फास्ट फूड म्हणजे जे लवकरात लवकर तयार होते ते असू शकते. जंक फूड मग ते फास्ट फूड हे जंक फूड असू शकतात आणि इतरही जंक फूड असू शकतात. म्हणजे जे जंक फूड म्हणजे काय? जे शरीरासाठी घातक असतात त्याला जंक फूड असं म्हणतात. वडापाव शरीरासाठी घातक आहे? हो सर, वडापाव मध्ये म्हणजे जी कॅलरी वगैरे त्याचा हाय कंटेंट असल्यामुळे ते घातक असू शकतात. प्रोटीन कमी आणि कॅलरी जास्त असते. प्रोटीन कमी? काल परवा मी एक रील बघितली, त्यांनी सांगितलं की एका वडापावमध्ये 5 ग्रॅम प्रोटीन असतं. जर तुम्ही 4-5 वडापाव दिवसात खाल्ले तर तुमच्या बऱ्याच प्रोटीन सप्लिमेंट मिळतो. असं रील इंस्टाग्रामवर काही युट्यूबवर कुठेतरी बघितलं होतं. सर प्रोटीन म्हणजे प्रोटीनच्या तुलनेत जी कॅलरीचं प्रमाण आहे ते जास्त असते, त्यामुळे ते घातक. वडापाव मध्ये प्रोटीन असते की नाही? सर मी एवढं म्हणजे मला माहिती नाही. वडापाव कशापासून बनवतो? सर बटाटा असेल, त्यानंतर जे चुनपीठ असेल, म्हणजे हरभऱ्याचं जे पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ असेल, बटाटा असेल, त्यानंतर ऑइल असेल, तिख्या मोहरी वगैरे असतील, यांद्वारे बनवलं जातं. असते की नाही प्रोटीन?
सर मला नक्की याच्याबद्दल माहिती- प्रोटीनचे सोर्सेस काय म्हणजे कुठून मिळतं आपल्याला प्रोटीन? सर नॅचरली पण मिळू शकते, म्हणजे जसं की दुधामधून मिळू शकते. त्यानंतर दूध कोणतं प्रोटीन असतं? सर सर मला माहिती नाही. म्हणजे अजून कुठून मिळू शकतं? सोयाबीन आहे त्याच्यातून प्रोटीन मिळू शकते. त्यानंतर जे प्रोटीन मार्केटमध्ये प्रोटीन पावडर आहेत त्यांच्यातून प्रोटीन मिळू शकते. अच्छा, तुम्ही किती प्रोटीन पावडर घेतलं? सर PSI फिजिकलच्या वेळेस मी घेतलं होतं. कुठल्या प्रकारचं घेतलं? सर वे प्रोटीन घेतलं होतं, जे दुधापासून. काय असतं वे प्रोटीन? सर जे दुधापासून मिळवलं जाते ते वे प्रोटीनचा टाईप. अच्छा, त्याला वे प्रोटीन. हो. बरं, त्या वे प्रोटीनचे काही साईड इफेक्ट वगैरे असतात? सर मला तर काही झाले नाही वगैरे, पण तुम्हाला झालं नाही म्हणजे काय? नाही म्हणजे सर त्याच्याबद्दल मला एवढी माहिती नाही सर. साईड. बरं, डाळींमधून आपल्याला प्रोटीन मिळतं? हो सर मिळते. डाळीमध्ये. वडापाव मध्ये डाळ असते? हो सर असते. वडापाव मध्ये प्रोटीन असतं? असते, पण सर त्या तुलनेत कॅलरीची जास्त असल्यामुळे. बरं, काय हरकत नाही. लोकल फूड मध्ये तुम्ही कुठलं फूड चांगलं बनवता? सर मला म्हणजे फ्राईड राईस असेल ते येते, बाकी मग चिकन सुद्धा येते. अच्छा, फ्राईड राईस तुम्ही प्रॉपर कुठे परभणीचे? हो सर. फ्राईड राईस काय झरीबोरीच फेमस आहे? सर आमच्या तिकडे त्याला खिचडी म्हणतात बेसिकली. फक्त म्हणजे ती खिचडी भजी. तुम्ही त्याला फ्राईड राईस म्हणता? नाही माझं नाही, म्हणजे मला कसं की भात वगैरे असते ते भाताला फोडणी वगैरे द्यायला. फ्राईड राईसचं ओरिजिन कुठे आहे? सर चीन मध्ये आहे. म्हणजे म्हणलं लोकल फूड बनवता? नाही सर, म्हणजे आमच्या इकडे वेगळ्या प्रकारे बनवलं जाते. थोडा आमच्या इकडे कसं असते की ते आमच्या गावाकडे जो म्हणजे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये ते भात वगैरे बनवला जातो. मग ते भात उरला वगैरे तर त्याचा वापर मग त्याला फ्राय करून वापरले जाते ते, त्यामुळे ती सवय. फोडणीचा भात म्हणता? हा तेच सर, फोडणीचा भात. तुझे नाव फार छान दिले तुला, फ्राईड राईस. बरं, अजून काय बनवायला आवडतं? चिकन? हो सर. कुठल्या प्रकारचं चिकन बनवतो? सर चिकन म्हणजे जे हे असते आपलं उकड चिकन, उकड असेल, मग त्यानंतर ते त्याला भाजी वगैरे बनवून चिकन. तेच. कुठल्या प्रकारचं चिकन असतं ते? चिकन नाही सर, शहरामध्ये मेनली बॉयलरच मिळते, त्यामुळे तेच ते बॉयलरच चिकन बनवतो. बॉयलर चिकन म्हणजे चिकनचा गावरान वगैरे मिळत नाही ना, ते बॉयलर बनवतो. बॉयलर शब्द आहे का ब्रॉयलर आहे? सर मला एवढं कोंबडीचे किती प्रकार आहेत? किती प्रकारचे कोंबडी? सर व्हरायटी सांग, ब्रीड सांग. हैदराबादी असते. हैदराबादी कोंबडी? सर मला त्याच्याबद्दल आयडिया नाही. कोंबडी हैदराबादी चिकन दम बिर्याणी असते, कोंबडी नाही. तुम्ही जे फूड बनवता ते कधी बनवता? सर मी म्हणजे आता संडेलाच बनवतो. पूर्वी मी डेली स्वयंपाक हातानेच करायचा, म्हणजे रूम. हो सर. तुम्हाला चपात्या बनवता? हो सर. मला भाकरी बनवता? भाकरी नाहीच. भाकरी? हो सर. तुमच्या घरी शेती आहे? सर आहे 4 एकर शेती. काय शेतामध्ये? सर आता सध्या गहू आहे आणि थोड्या दिवसापूर्वी हरभरा काढला. हरभरा काढला? हो सर. किती निघाला हरभरा? सर मी एवढं विचारलं नाही घरच्यांना किती निघाला हरभऱ्याचे वगैरे. कुठली व्हरायटी होती हरभऱ्याची? सर आम्ही घरचंच बी वापरतो, म्हणजे जे घरी शेतातून बियाणे असतात ना, म्हणजे जे मागच्या वर्षी हरभरा होतं त्याच बियाणे आहे, थोडं घरच्या खाण्यापुरते वापरतो. जे घरच्या खाण्यापुरती शेती असते त्याला कुठल्या प्रकारची शेती म्हणतो? उदरनिर्वाह शेती म्हणल्या जाते सर. उदरनिर्वाह. तुम्ही उदरनिर्वाह शेती का करता? सर म्हणजे माझे वडील शेतीसोबत हे पण चालवतात, म्हणजे जे लाईट वगैरे आहे त्याचं पण काम करतात, त्यामुळे वडिलांना वेळ मिळत नाही. तसेच आई स्वयंसहायता समूह चालवते, त्यामुळे शेतीसाठी म्हणजे पूर्ण वेळ देता येत नाही. हरभरे सायंटिफिक नेम काय? सर मला आयडिया नाही सर. अजून गहू म्हटले तुम्ही? हो. गव्हाचं काय सायंटिफिक नेम आहे? सर 1 मिनिट वेळ घेऊ शकता? घ्या ना. सर मी वाचलेलं आहे पण मला आठवत नाही. गव्हामध्ये आपण जे खत वगैरे वापरतो, कुठल्या प्रकारचे खत वापरतो? सर युरिया वापरतो, सुपर फॉस्फेट वगैरे ते असे खत मी ऐकलेले घरात. सुपर फॉस्फेट मध्ये काय असतं? किती कंटेंट युरिया NPK? सर मी म्हणजे ते एवढं मला आयडिया नाही. मी ते लहानपणी पिशव्या वगैरे बघितल्या होत्या, त्यामुळे ते आयडिया. फक्त लहानपणी पिशव्या बघितल्या? हो सर. तर मोठं झालं पिशव्या बघू वाटल्या नाही? नाही सर, मी म्हणजे गावाकडे माझं आता जाणं नाही जास्त. अच्छा, जास्त जाणं नाही. हो सर. बरं, शेतीकडे बघत असताना आणि तुम्ही ज्या पद्धतीने ग्रॅज्युएट झाला BA,
मला असं वाटलं नाही की तुमच्या घरी शेतीतून BSc ऍग्री करावं. नाही सर, मी शाळेत असताना NCC मध्ये सहभाग घेतला होता. त्यातून मला वाटले की आपण म्हणजे जे काही पोलीस प्रशासनातील जॉब असतील किंवा मिलिटरीतल्या जॉब असतील यांकडेच आपण जावं. त्यामुळे मग सर माझा ओढा पूर्ण ज्या वर्दीवाल्या पोस्ट होता यांच्याकडेच होता, म्हणून मी तिकडे विचार वर्दीवाल्या पोस्टला BSc ऍग्री चालत नाही. नाही चालते सर, पण मला वेळ हवा होता स्पर्धा परीक्षा करण्यासाठी, म्हणून मग मी तिकडे त्या ट्रायच केल्या नाही पदवीकडे. हो सर. किती पर्सेंट तुम्हाला BA ला? सर BA ला मला म्हणजे 76% आहेत. अच्छा, कोणते विषय होते तुम्हाला? सर राज्यशास्त्र होता. फक्त राज्यशास्त्र होता. हो सर, म्हणजे फेवरेट थिंकर कोण आहे, पॉलिटिकल थिंकर? सर भारतामध्ये सर महात्मा गांधी आहेत इंडियन मध्ये, आणि सर वेस्टर्न मध्ये जॉन रॉल्स वगैरे आहेत सर. म्हणजे फेवरेट नाहीत, पण मी वाचलेलं आहे सर भारतीय. काय जॉन रॉल्सचं काय म्हणणं आहे? सर त्यांनी जे स्वातंत्र्य म्हणजे लिबर्टीला जास्त महत्व दिलं होतं सर. अच्छा, लिबर्टीला. म्हणजे काय केलं त्यांनी? काय म्हणजे ते लिबर्टी चांगली जास्त महत्व दिलं? सर मला एक्झॅक्ट ते आठवत त्यांची नाही. theory हा, तुम्हाला माहिती? हो सर. महात्मा गांधींची काय फिलॉसॉफी? सर महात्मा गांधींनी नैतिक राजकारण किंवा मॉरल पॉलिटिक्सवर जास्त भर दिला होता. राजकारणामध्ये नैतिकता असली पाहिजे वगैरे. त्यावर गांधीजींना तर मला वाटते अनर्किस्ट म्हणतात, बरोबर आहे? सर मला माहित नाही. गांधीजींना अनर्किस्ट असं म्हटलं जातं. सर मला माहित फेवरेट थिंकर आहेत गांधीजी. तुमचं BA राज्यशास्त्रामध्ये झालंय, हो सर. तर तरी तुम्हाला माहिती. सॉरी सर, मला ते माहिती नाही. तुम्हाला PSI या पदावर रुजू व्हायचं आहे. हो सर. काय कर्तव्य PSI पदाचे? सर प्रमुख 5 कर्तव्य आहेत. सर्वप्रथम तर कायदा सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा शोध घेणे, गुन्ह्यांचा तपास करणे, त्यानंतर चार्जशीट दाखल करणे, आणि आरोपीला म्हणजे शिक्षेपर्यंत पोहोचवण्यास मदत करणे, म्हणजे आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यास मदत करणे बेसिक. अच्छा, म्हणजे आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवायचं, त्यांना गुन्हा केलेला असो किंवा नसो. नाही सर, म्हणजे जे चार्जशीट वगैरे आहेत ते शिक्षेपर्यंत नेण्यासाठी म्हणजे सहाय्य करायचं बेसिकली न्यायालयाला जे पुरावा. अच्छा, न्यायालयाला सहाय्य करायचं. हो सर. आरोपी सिद्ध करण्यासाठी. म्हणजे सर ते त्याच्या जे आरोपीवर आरोप वगैरे आहेत त्याच्याबद्दल जी काही तपासणी वगैरे करून माहिती. त्या तपासणीत समजा त्याच्यावरचे आरोप तुम्हाला लक्षात आले की याच्यावर काही आरोप सिद्ध होत नाही, तरीही त्याला आरोपी घोषित करायचं किंवा सिद्ध करायचं आरोप नाही सर. त्यांचे जे काही त्यांनी केलेला गुन्हा वगैरे असेल त्याची म्हणजे जे पडताळणी करणे आणि चार्जशीट मध्ये ते दाखल करणे, मग ते गुन्हा आरोपी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार माननीय न्यायालयांना आहे. FIR म्हणजे काय? सर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. गुन्हा घडल्यानंतर त्याचा जो काही स्टेशन मध्ये नोंद केली जाणारा जो अहवाल असतो त्याला FIR असं म्हणतात. NC काय असतं? सर NC म्हणजे नॉन कॉग्निझेबल रजिस्टर असते, ज्याच्यामध्ये जे अदखलपात्र गुन्हे असतात त्यांची नोंद केली जाते. दखलपात्र अदखलपात्रामध्ये काय फरक आहे? सर दखलपात्र गुन्हे म्हणजे ज्यामध्ये पोलीस न्यायालयाच्या संमतीशिवाय अटक आणि चौकशी करू शकतात, आणि अदखलपात्र म्हणजे ज्याला माननीय न्यायालयाच्या संमतीशिवाय अटक व चौकशी करण्याचा अधिकार नसतो त्या गुन्ह्यांमध्ये. बरं, अजिनोमोटो काय असतं? सॉरी सर, मला याच्याबद्दल माहिती नाही. मॅगीची एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती, मॅगीला बॅन केलं होतं भारतामध्ये, माहिती तुम्हाला? सर बॅन केलेली न्यूज ऐकली होती, पण त्याच्याबद्दल सर मला एवढी आयडिया नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं? हो सर. ठीक सर. तुम्ही आता उल्लेख केला की कायदा व सुव्यवस्था राखणे. हो सर. हे PSIचं काम आहे. हो सर. बरोबर. कायदा व सुव्यवस्था म्हणजे काय? सर जे देशातील शासनाने केलेले जे कायदे आहेत त्या कायद्याचं शांततेत पालन करून घेणे किंवा त्यांचं शांततेत जे काही नागरिक आहेत त्यांच्याकडून पालन करून घेणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणे. हे नागरिकांना कळत नाही. सर कळते, पण त्याचे काही नागरिक असतात ते शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करत असतात. जसे की एखादं उदाहरण द्या, ज्यांनी शांततेचा भंग केला आणि पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हँडल केला, असं एखादं उदाहरण मला सांगा. सर दहशतवादी असतील, नक्षलवादी असतील. दहशतवादी कुठे असतात? सर ते देशातही असू शकतात किंवा देशाबाहेरही असू शकतात. म्हणजे असतात देशात आणि देशात बाहेरही असतात. अशी एखादी घटना सांगा. सर पहलगाम अटॅक जे एप्रिल 2025 मध्ये झाला होता, त्याच्यामध्ये क्रॉस बॉर्डर टेररिझम वगैरे त्या गोष्टी इन्व्हॉल्व होत्या. तर ते शांतता व सुव्यवस्थेसाठी धोका आहे. ओके, मग तिथे तुम्ही PSI म्हणून काम करा.
नाही सर, तिथे आपली जी इंडियन आर्मी आहे ती काम करत असते, त्यामुळे तिकडे नाही. आपलं काम जे राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचं आहे ते आहे. देशाचं संरक्षणाचं काम हे आर्मीचं आहे. आर्मीचा हो. PSI म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही कसा हँडल करणार? सर सर्वप्रथम तर जो माझा स्टेशनच्या अंतर्गत येणारा एरिया आहे त्या एरियामध्ये मी पेट्रोलिंगवर भर देईल, जेणेकरून ती घटनाच घडणार नाही. दुसरं म्हणजे घटना घडल्यानंतर मी तिथे जाऊन तपास वगैरे करेल ती घटना कशामुळे घडली. तसेच जे काही गुन्हेगार असतात त्यांना प्रतिबंधित, म्हणजे जे गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत त्यांना प्रतिबंधित स्थानबद्धतेचा वगैरे वापर करेल. आणि जे काही आरोपी असतात, म्हणजे ज्यांनी गुन्हा केलेला आहे, तर त्यांना मान्य न्यायालयामध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न करेल. ओके, मला सांगा, आपली जी राज्यघटना आहे त्यामध्ये एकूण कलम किती आहेत? सर जे शेवटचे कलम आहे एकूण 395 कलम आहेत सर. आणि काही सब कलम सुद्धा आहेत, तर ते असे पकडून 470 पेक्षा जास्त आहेत सर टोटल असे सब कलम वगैरे पकडले तर. सब कलम म्हणजे? सर कलमाच्या अंतर्गत कलम जसे की 51A हे मूलभूत कर्तव्य आहे, तर ते सब कलम तसे. ओके, असा खटला सांगा ज्यात जीवित स्वातंत्र्याच्या हक्काबद्दल फार जास्त विश्लेषण केलं गेलं. सर मेनका गांधी केस 1978 ची. काय होतं ते? सर श्री मेनका गांधी यांना विजा नाकारण्यात, बाहेर देशात जाण्यासाठी विजा नाकारला, म्हणजे पासपोर्ट नाकारला होता, त्यांना बाहेर जाण्यास बंदी घातलेली होती. तर त्यांनी आर्टिकल म्हणजे आर्टिकल 21 अंतर्गत त्यांनी ती मूलभूत हक्काचं उल्लंघन म्हणून खटला दाखल केला होता. ब्रिटिश काळातलं पोलीस प्रशासन आणि स्वातंत्र्यानंतरचं पोलीस प्रशासन यात काय फरक आहे? सर ब्रिटिश काळातील प्रशासन हे शिक्षा ओरिएंटेड होतं, म्हणजे त्यांचा उद्देश लोकांना शिक्षा करणे, दंड देण्याचा होता. तर आपलं प्रशासन हे पोलीस लोकांना न्याय देण्याच्या ओरिएंटेड आहे. त्यांचा उद्देश लोकांना न्याय. शिक्षा देत नाही पोलीस? नाही सर, देतात, पण जे त्यांचा उद्देश बेसिकली ब्रिटिश साम्राज्याचं संरक्षण करणे असा होता. आपल्या पोलिसांचं रक्षण, कायदा सुव्यवस्था राखणे, देशात शांतता प्रस्थापित करणे हा आहे. ओके, PSIचं नेक्स्ट प्रमोशन काय होतं? सर API होते, असिस्टंट. नंतर PI होते सर. PI नंतर DYSP किंवा ACP होते सर. ओके, त्यानंतर ऍडिशनल SP होते सर. त्यानंतर SP होते सर. त्यानंतर SSP होते. SSP म्हणजे सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. ओके, त्यानंतर DIG सर, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस. त्यानंतर सर IG, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस. त्यानंतर सर ऍडिशनल DGP होते. ऍडिशनल DGP. सध्या महाराष्ट्राचे DGP कोण आहेत? सर श्री सदानंद दाते सर, हे महाराष्ट्राचे DGP आहेत. त्या अगोदर कोण होते? सर ते नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे डायरेक्टर होते. दाते साहेबांच्या अगोदर असलेल्या DGPचं नाव सांगा. माननीय रश्मी शुक्ला मॅडम या महाराष्ट्राच्या DGP होत्या. DGP होत्या. हो. महाराष्ट्राचे गृहमंत्री सांगा. सर श्री देवेंद्र फडणवीस सर, हे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री. सर 2 गृहराज्यमंत्री आहेत, जे श्री योगेश कदम हे अर्बन साठी आहेत आणि श्री पंकज भोयर हे रुरल साठी आहेत. गृह सचिव सांगा. सर श्री 1 मिनिट घेऊ शकतो. श्री मनीषा पाटणकर मॅडम आहेत गृह. तुम्ही चार्जशीट हा शब्द ऐकला? हो सर. त्यावर कोणत्या बाबींचा उल्लेख असतो? सर मला वाचलेलं आहे, पण एक्झॅक्टली आता म्हणजे आठवत नाही चार्जशीट. तुम्ही वाचलेला आहे? हो सर, सध्या आठवत. पाहिलेला आहे चार्जशीट? सर मी स्टेशनला भेट दिली नाही अजून, म्हणजे या बाबतीत, त्यामुळे मला कधी योग आला नाही. नाही सर, मी गेलो होतो स्टेशनला एकदा, पण या बाबतीत नव्हतो. मला सांगा, PCR आणि MCR मध्ये काय फरक असतो? सर PCR म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड असते आणि MCR म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड असते. PCRचा उद्देश हा आरोपीने केलेले जे काही गुन्हे आहेत त्याची चौकशी करणे, तपास करणे हा असतो. तर MCRचा उद्देश ते जे आरोपी आहे तो बाहेर राहून पुरावे नष्ट करू नये किंवा साक्षीदाराला धमकावू नये म्हणून असतो. PCR हा पोलीस कोठडीत असतो. तर MCR हा माननीय न्यायालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तुरुंग किंवा कोठडीत असू शकतो. दारूबंदी असलेले जिल्हे सांगा. सर गडचिरोली आणि वर्धा हे 2 जिल्हे दारूबंदी असलेले जिल्हे आहेत महाराष्ट्रात. ओके, सध्या महाराष्ट्रात 2च ठिकाणी दारूबंदी आहे. महाराष्ट्रभरात दारूबंदी जर राबवायची असेल तर महाराष्ट्र सरकारला काय करावं लागेल?
सर महाराष्ट्रभरात दारूबंदी राबवायची तर सर्वप्रथम तर सर ते जे दारूमधून येणारा रेव्हेन्यू आहे त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह सोर्स शोधायला हवा. त्याच्यातून जे शासनाला सोर्स मिळतो तो. दुसरं म्हणजे या उद्योगावर अवलंबून असलेले लोक आहेत त्यांच्यासाठी रोजगाराचं इतर साधने शोधायला हवी. तिसरं दारूबंदी केल्यानंतर जे काही त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात म्हणजे जे काही आपण बघतो की ज्या राज्यात दारूबंदी आहे तिथं दारूला इतर पर्यायी नशेचे सोर्स वापरले जातात जेणेकरून अनेक लोकांचे मृत्यू होतात. तर त्यासाठी रोखण्याचा प्रयत्न करायला हवा. असे विविध कामं करायला. पोलीस प्रशासनामध्ये काम करत असताना कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं? सर्वप्रथम तर म्हणजे जे वर्क लाईफ बॅलन्स आहे तिथं प्रॉब्लेम येऊ शकतात. फॅमिली आणि जॉब दोन्ही पण मॅनेज करणं. दुसरं म्हणजे प्रशासनात जे काही पायाभूत सुविधा जसे की आहेत प्रत्येक स्टेशनमध्ये असतीलच याची शक्यता कमी आहे. त्यांना एक सामना करावा लागतो. तिसरं म्हणजे जे पोलिसांसाठी असलेले घरे वगैरे आहेत त्यांच्या अडचणी आहेत. चौथं जे पोलिसांसाठी असणारे जे शस्त्र वगैरे आहेत, शस्त्र असतील, व्हेकल असतील, या म्हणजे हे जुनाट आहेत. जसं आपण बघितलं की 2008ला जो हल्ला झाला होता त्याच्यामध्ये आपल्या शस्त्रांपेक्षा जे काही टेररिस्ट होते त्यांचे शस्त्र आधुनिक होते. तर यांचं 2008च्या अटकेनंतर इंडिया गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आपले शस्त्र अजून बदलले नाहीच. सर बदललेत पण तितक्याशा प्रमाणावर मला म्हणजे असं माहिती नाही एक्झॅक्टली की ते बदललेत नाही. त्यासाठी काही स्पेशल फोर्सेस निर्माण केल्यात आणि त्यांच्याकडे आधुनिक हत्यारं देण्यात आलेली. ब्रिटिशांच्या काळात प्रशासनामध्ये काम करण्यासाठी किंवा प्रशासनातल्या उच्च पदावर जाण्यासाठी ICS सारख्या परीक्षा होत होत्या. हो सर. आणि भारतीय लोकांनी खूप कमी काळामध्ये लंडनमध्ये जाऊन त्या परीक्षा दिल्या. हो सर. आणि खूप कमी अटेम्प्ट मध्ये त्या परीक्षा पास केल्या. हो सर. मात्र तुम्हाला MPSC ची परीक्षा देण्यासाठी किंवा पास करण्यासाठी खूप जास्त वेळ लागला. त्याची कारण काय आहेत? सर मी म्हणजे जेव्हा 2022ला आलो होतो तेव्हा मी म्हणजे मी पूर्ण क्लासेस वगैरे लावला नव्हता, सेल्फ स्टडी केला होता. तसेच त्यानंतर 2023ला आमची एक्झाम झाली नाही म्हणजे 2022ला एक्झाम झाली. त्यानंतर थेट 2025ला एक्झाम झाली. 2022 आणि 23 आणि 25ला झाली. 1 वर्ष एक्झामच झाली नव्हती. माझा हा डिग्री नंतरचा दुसराच अटेम्प्ट आहे. त्यामुळे सर त्याला टाइम तुम्हाला फार वेळ लागला नाही असं तुम्हाला म्हणायचं? हो सर. मला दुसराच डिग्री नंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्येच मी क्लिअर केलं. तुमचं सिलेक्शन झालं दुसऱ्या अटेम्प्ट? नाही सर इथपर्यंत मी दुसऱ्या अटेम्प्ट तुम्ही मला सांगा यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? सर माननीय यशवंतराव चव्हाणांचं महाराष्ट्राचे म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मानले जातात. त्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी MIDC महाविद्यालय सारख्या संस्थांची निर्मिती केली. त्यांच्याच काळात पंचायत राजचं विकेंद्रीकरण करण्यात आलं. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम बनवून त्यानंतर त्यांनी सहकार चळवळीत सुद्धा महत्वाचं योगदान दिलं. त्यानंतर ते जेव्हा म्हणजे देशाचं जे संरक्षण होतं त्याला बळकट करण्याचं त्यांनी काम केलं भारत चीन युद्धानंतर. आणि जे महाराष्ट्र साहित्य म्हणजे महाराष्ट्राचं जे साहित्य होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी योगदान दिलं. महाराष्ट्र साहित्य मंडळ सारख्या संस्था निर्माण करून. मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या सांगा. सर मराठवाड्यात 8 जिल्हे आहेत. मराठवाडा मुक्ती दिन कधी पाळला जातो? सर 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम पाळला जातो. सर ऑपरेशन पोलो होतं ते 17 सप्टेंबरला पूर्ण झालं होतं. त्या दिवशी निजामांच्या सत्तेकडून निजामांकडून ते मराठवाडा मुक्त करण्यात आला होता. त्यामुळे ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणी केला? सर इंडियन आर्मीने केला होता. इंडियन आर्मी. स्वामी रामानंद तीर्थ हे कोण होते? सर स्वामी रामानंद तीर्थ हे म्हणजे शिक्षक ते सुरुवातीला तर एक शिक्षक होते. त्यानंतर त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर ते मेंबर ऑफ पार्लमेंट सुद्धा होते आणि त्यांनी शेवटच्या आयुष्यामध्ये त्यांच्या काही सामाजिक संस्था वगैरे निर्माण करून सामाजिक कार्य सुद्धा केले. गांधीजींच्या काळामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये बहुतांश महिला स्वतःहून पार्टिसिपेट होत होत्या. त्याची कारण काय? सर गांधीजी यायच्या अगोदर जी मेनली चळवळ होती ती उच्चवर्गीय असतील, मध्यमवर्गीय किंवा पुरुषांपुरती मर्यादित होती. महात्मा गांधीजींनी ती चळवळ शेतकरी आणि महिलांना सुद्धा सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आणि गांधीजींनी जे महिलांच्या जवळचे विषय जसे की खादी असेल, दारूबंदी वगैरे असेल तर हे असे विषय घेतल्यामुळे मला वाटते महिला गांधीजींच्या चळवळीकडे आकर्षित झाल्या. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये एक कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि नंतर तो कायदा रद्द केला गेला. त्या कायद्याचं नाव सांगा.
सर मला एक्झॅक्ट कायद्याचं नाव माहित नाही, पण तो जो कृष्णवर्णीय लोक होते त्यांच्यासाठी केलेला कायदा होता. त्यांना त्यांच्यासाठी परवाना वगैरे त्या काय लागत होता ते असं. ब्रिटिश सरकारने केलेल्या कोणत्या कायद्याला गांधीजींनी ब्लॅक ऍक्ट म्हटलं? एक मिनिट घेऊ सर. सर 1999 ला केलेला कायदा होता. कोणता? सर ते 1999 सॉरी सर 1919 ला केलेला कायदा होता. सायमन यांच्या ह्याच्यानुसार मला सर ते म्हणजे कायद्याचं नाव आठवत नाही सर. सायमन नव्हता. रौलेट कायदा. रौलेट ऍक्ट. हा सर रौलेट ऍक्ट हे असं कायद्याचं. म्हणायचंय तुम्हाला? हो सर. त्यांना गांधीजींनी ब्लॅक ऍक्ट म्हणजे काळा कायदा हो, असं सर. का म्हटलं? सर त्या कायद्यामध्ये दोन तरतुदी होत्या. एक म्हणजे विना चौकशी अटक आणि त्याला कुठेही अपीलचा अधिकार नव्हता. त्यामुळे गांधीजींनी त्याला ब्लॅक बिल म्हणलं होतं. ब्लॅक बिल. हा. मला सांगा, गांधीजींची जी काही चळवळ भारतामध्ये झाली हो. त्यापैकी अशी चळवळ सांगा ज्या ठिकाणी खूप हिंसा झाली, मात्र त्या हिंसेचं गांधीजींनी समर्थन केलं. सर 1942 छोडो भारत चळवळ होती. त्याच्यामध्ये यापूर्वी ज्या मुवमेंट झाल्या होत्या तिथं त्या गांधीजींनी हिंसा झाल्यामुळे थांबवल्या होत्या. पण 42च्या चळवळीच्या वेळेस गांधीजींनी ती चळवळ थांबवली नाही, ती तशी सुरू ठेवली होती. ओके. महात्मा गांधीजींना मिळालेला एखादा पुरस्कार सांगा. सर भारत सरकारकडून किंवा वेगवेगळ्या शासनाकडून, वेगवेगळ्या राष्ट्राकडून मिळालेला एखादा पुरस्कार सांगा गांधीजींचा. सर मला गांधीजीला मिळालेला माहिती नाही, पण म्हणजे नोबेलच्या सूचीत होते गांधीजी, पण त्यांना तो मिळालेला नाही. बाकी भारतरत्न मिळाला गांधीजींना? सर एक्झॅक्टली मला माहिती नाही. म्हणजे केसर हिंद मिळाला? हो सर गांधीजीला मिळाला होता केसरी हिंद. ठेवला त्यांनी वापस केला? सर ते वापस केला होता. का वापस केला? सर जेव्हा 1920 ला जी 1920 ला जी चळवळ सुरू झाली होती तेव्हा त्यांनी पदवींचा त्याग केला होता. तेव्हा त्यांनी त्याग केला होता काही. मध्यंतरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा जो वर्ग आहे, विशेष करून पुण्यातला, त्यांनी PSI वयोवाढीच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं. हो सर. त्यामध्ये तुम्ही सहभागी होता? सर मी नव्हतो सहभागी. ती मागणी विद्यार्थ्यांनी केलेली न्याय मागणी होती? सर त्यांचा मुद्दा वयोवाढीचा आणि एक्झाम पुढे ढकलण्याचा होता. असा एक्झाम पुढे जावी, वय वाढ व्हावी असा होता. तर आम्ही असं ऐकलेलं आहे की PSI ची वय वाढ. हा. सर त्यांचं म्हणणं असं होतं की कोविड दरम्यान जे काही एक्झाम झाली नाही किंवा 2024 ला एक्झाम झाली नाही त्यामुळे वय वाढ देण्यात यावी. काही कारणास्तव शासनाकडून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात उशिरा आली, त्यामुळे काठावरचे विद्यार्थी अपात्र झाले. हो सर. त्यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसू द्या अशी विद्यार्थ्यांची न्याय मागणी होती. हो सर. तर त्या मागणीला तुमचा पाठिंबा होता? सर माझा पाठिंबा वगैरे नव्हता. तुम्ही सुद्धा एक विद्यार्थी आहात. हो सर. तरी सुद्धा न्याय मागणीला तुम्ही पाठिंबा देत नाही? सर मला वाटतं की ती मागणी ज्या वेळेत केली का ती वेळ चुकीची होती. ती आचारसंहितेच्या काळात केलेली मागणी होती आणि त्या काळात कुठलाही शासन निर्णय जारी करणं वगैरे ते शासनासाठी कठीण असल्यामुळे ते शासकीय म्हणजे जिथपर्यंत निर्णय पारित होण्याची गोष्ट आहे तिथं माझं. आचारसंहिता म्हणजे काय? सर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे निवडणूक काळात पाळायचे काही नियम असतात, फक्त ते आहे. महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत? श्री दिनेश वाघमारे सर, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त. परभणी जिल्ह्याची वैशिष्ट्ये सांगा. सर महाराष्ट्रातील प्रमुख 4 विद्यापीठांपैकी एक असलेलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीत आहे. त्यानंतर पाऱ्यापासून बनलेलं पारदेश्वर महादेवाची पिंड ही परभणीत आहे. हजरत निजामुद्दीन यांचा हजरत निजामुद्दीन यांचा दर्गा परभणीत आहे. त्यानंतर गोदावरी नदीच्या काठावर जांभूळ बेट नावाचे एक बेट निर्माण झालेलं आहे. आणि परभणीमध्ये सर MIDC हा औद्योगिक एरिया आहे. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं जगात जर्मनी, भारतात परभणी. हो सर. असं का म्हटलं जातं?
सर त्याचे 2-3 कारण आहेत. एक तर सर ते म्हणजे पॉलिटिकल स्टेटमेंट आहेत, आपल्या विरोधकांवर टीका करण्यासाठी ते वापरले जाते की त्यांनी इथला काही विकास केलेला नाही. केला नाही. म्हणजे ज्या प्रकारे जर्मनी विकसित आहे त्याच्या तुलनेत किंवा परभणी त्याच्या तितकंच अविकसित आहे किंवा विकसनशील म्हणता येईल. दुसरं म्हणजे ते यमक जुळणारा शब्द आहे, त्यामुळे सुद्धा त्याचा वापर केला जातो. आणि काही वेळेस म्हणजे स्वतःच एक अस्तित्व सांगण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांद्वारे ते शब्द यूज केला जातो. तुमच्या जिल्ह्याची जिल्हा पोलीस अधीक्षक कोण आहे? सर श्री प्रवीण सिंग परदेशी सर आहेत. ओके. हो सर. तुमच्या जिल्ह्याची SP आहे हो. प्रवीण सिंग परदेशी. तुमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सांगा. सर मला प्रश्न समजला नाही. तुमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी का? सर श्री रवींद्र सिंग चव्हाण सर आहेत. ओके. तुमच्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी सांगा. सर आमचे म्हणजे आमच्या जिल्ह्याचे मेंबर ऑफ पार्लमेंट श्री संजय जाधव आहेत. आमच्या जिल्ह्याचे MLA श्री डॉक्टर राहुल पाटील आहेत. आणि आमच्या ज्या पालकमंत्री आहेत त्या मेघना साकोरे बोर्डीकर आहेत. ओके. तुमच्या जिल्ह्यातली पर्यटन स्थळांची नावं सांगा. सर पहिलं तर जैन धर्मी यांचं नेमगिरी नावाचं पर्यटन स्थळ आहे जिथे लेण्या आहेत. दुसरं सर त्रिधारा म्हणून 3 नद्यांच्या संगमावर असलेलं स्थळ आहे. तिसरं सर जांभूळ बेट आहे जे गोदावरीच्या किनारी निर्माण झालेलं आहे. त्यानंतर सर पूर्वी औंढा नागनाथ हे परभणीत होतं, ते एक पर्यटन स्थळ आहे. आणि सर एक साईबाबांचं जे जन्मस्थान आहे ते पाथरी येते, ते एक आहे पर्यटन स्थळ. अलीकडे समाजामध्ये महिलांना असुरक्षितता वाटते. हो सर. त्याची कारण काय आहेत? सर त्याची कारण आहेत की जे काही म्हणजे जे क्राईमचं स्वरूप आहे ते बदलत चाललेलं आहे. पूर्वी जे ट्रॅडिशनल क्राईम होते त्याऐवजी आता ऑनलाईन क्राईम वाढत चाललेले आहेत. आणि ते क्राईम म्हणजे त्यांच्याशी जी काही पुरेपूर यंत्रणा आहे ती कमी पडत आहे. दुसरं म्हणजे जे महिला आहेत ते जॉबच्या ठिकाणी असेल किंवा इतर ठिकाणी त्यांच्या विरुद्ध क्राईम वाढत आहे. माझा प्रश्न तुम्हाला समजला? सॉरी सर, परत प्रश्न सांगा. माझा प्रश्न असा आहे की महिलांना अलीकडे असुरक्षित वाटतं आपल्या समाजामध्ये वागत असताना, दैनंदिन जीवनामध्ये, कुटुंबामध्ये असेल, बाहेर असेल, कामाच्या ठिकाणी असेल, त्यांना सिक्युअर वाटत नाही. याची कारण काय? सर त्याची कारण की जे गुन्हे वाढत आहेत त्यामुळे तसं त्यांना वाटू शकतं. दुसरं म्हणजे जे तिथं काम करत आहेत त्या ठिकाणी गुन्हे घडत असल्यामुळे तसं वाटत असेल. तिसरं म्हणजे जे काही जे महिलांविरुद्ध सोशल मीडियावर होणारे जे काही क्राईम आहेत त्यामुळे त्यांना ते वाटत असेल. मग महिला सगळ्यात जास्त सुरक्षित कुठे आहे? सर रिपोर्टनुसार बघितलं तर कोलकाता या ठिकाणी सर्वाधिक म्हणजे सुरक्षित शहर मानले जाते. महाराष्ट्र सुरक्षित नाही? नाही सर, तसं नाही. जे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल होता त्यानुसार कोलकाता शहर होते सुरक्षित. महाराष्ट्रात महिला सर्वात सुरक्षित कुठे आहेत? सर मला एक्झॅक्टली माहिती नाही. म्हणजे तर एक महिला म्हणून त्यांना सगळ्यात सुरक्षित जास्त कुठं वाटतं? सर ग्रामीण भागात वाटत असेल महिलांना एक सुरक्षित वातावरण. कारण त्यांना जे प्रॉब्लेम फेस करावं लागतात शहरात कामाच्या ठिकाणी असेल किंवा इतर जे ऑनलाईन होणारे क्राईम असतील, ग्रामीण भागात जे इंटरनेटचं प्रमाण कमी आहे त्यामुळे तिथे ग्रामीण भागात एक सिक्युअर वाटत असेल. ऑनलाईनचे काय काय महिलांना त्रास होतो ऑनलाईन? सर सेक्शुअल हॅरॅसमेंट असेल, त्यानंतर सायबर स्टॉकिंग असेल, सायबर बुलिंग असेल, त्यानंतर जे आपण डीप फेक सारखे क्राईम नवीन बघतोय असे विविध क्राईम त्यांच्या विरुद्ध घडतात, तर ते प्रॉब्लेमॅटिक. साधारणतः महिलांमध्ये घडणारे जे काही गुन्हे महिलांच्या बाबतीमध्ये 100 जर आपण गुन्हे बघितले त्यातले किती गुन्हे सायबर गुन्हे असतात? सर त्यांचं प्रमाण कमी आहे. म्हणजे एकूण महिलांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांपैकी 1/3 क्राईम हे त्यांचे डोमेस्टिक व्हायलन्सचे असतात. 3दा ऑनलाईन वर आले, सोशल मीडियावर आले, याचा अर्थ सोशल मीडियावर होणारे गुन्हे फार जास्त गंभीर आणि जास्त आहेत असा अर्थ निघतो. हो सर. तुम्ही तर म्हणतात 1/3 कमी आहेत. म्हणजे सर एकूण गुन्ह्यापैकी 1/3. कुठले गुन्हे जास्त आहेत महिलांच्या बाबतीत? सर डोमेस्टिक व्हायलन्सचे जास्त आहेत. म्हणजे एकूण गुन्ह्यापैकी 1/3 गुन्हे डोमेस्टिक व्हायलन्सचे आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स शब्दही काढला नाही. सॉरी सर. महिलांना सुरक्षित वाटावं यासाठी सरकारने केलेले, विशेषतः महाराष्ट्र सरकारने केलेले प्रयत्न सांगा. सर महाराष्ट्र सरकारने जे सर्वप्रथम तर महिला ज्या ठिकाणी वावरतात त्या ठिकाणी दामिनी पथक नावाने पेट्रोलिंग टीम नियुक्त केलेले आहेत.
त्यानंतर सर महिलांसाठी भरोसा सेल सारख्या योजना राबवल्या, जेणेकरून महिलांना सोशल मीडियावर जे काही त्यांच्या विरुद्ध गुन्हे घडतात त्याला मॉनिटर करणं आणि त्याला लगेच डिलीट वगैरे करायला लावणं हे केलं जाते. त्यानंतर महिलांचा कामाच्या ठिकाणी छळ वगैरे होतो त्यासाठी केंद्राचे कायदे वगैरे आहेत. आणि सर इतर जसं महिलांना सेल्फ डिफेन्सची शिकवण्यासाठी स्वयंसिद्धा नावाची योजना पण आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. आणि विविध सर लोकल जे पोलीस आहेत त्यांनी विविध उपक्रम राबवले, जसं की आमच्या परभणी पोलिसांनी रणरागिणी उपक्रम राबवलेला आहे. त्यानंतर पुणे पोलीस आहे यांनी COP24 नावाचा उपक्रम राबवलेला आहे. पुणे ग्रामीण पोलीस यांनी एक उपक्रम राबवलेला आहे सर. तुमच्या सोबत दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही महिला असतात हो त्यांना सुरक्षित वाटावं यासाठी तुम्ही काय करता? सर माझ्यासोबत तर महिला नसतात मोस्टली, म्हणजे माझी कोणीच नाही. अभ्यास कुठे करतो तुम्ही? सर मी रूमवरच अभ्यास करतो लायब्ररीला. म्हणजे एकही महिलांचा दिवसभरात तुमचा संबंध येत नाही? सर मला नसतोच, माझा फक्त मेसवर जेवायला वगैरे मेसवर मुली येत नाही? येतात सर मेसवर. रस्त्यावर मुली नसतात? हो सर असतात. तर त्यांना सुरक्षित वाटण्यासाठी तुम्ही काय करता हा माझा प्रश्न आहे. सर मी सध्या तर म्हणजे त्यांना सध्या तर माझ्याकडे जेवढे गोष्टी आहेत त्यातून मी त्यांना रात्री बेरात्री वगैरे बाहेर म्हणजे जास्त प्रवासाला टाळण्यास सांगतो, जेणेकरून त्यांची हे व्हावी. पण सर जेव्हा PSI होईल तेव्हा मी विविध गोष्टी करू शकतो, जसं की त्यांनी त्यांच्या महिला जिथे जास्त जातात तिथे पेट्रोलिंग करणे, त्यांना सेल्फ डिफेन्स बाबत सांगणे. त्यानंतर ज्या महिलांविरुद्ध अन्याय झालाय तर त्यांना तक्रार. PSI झाल्यानंतरच मी तुम्हाला विचारलेलं नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर. सध्या माझा प्रश्न आहे की सध्या एक नागरिक म्हणून दिवसभरामध्ये ज्या काही महिलांचा तुमचा संबंध येतो त्या महिलांना तुमच्या सोबत वावरताना सुरक्षित वाटावं यासाठी तुम्ही काय करता? सर सर्वप्रथम तर माझ्याकडून त्या महिलांना काही हे होणार नाही त्यासाठी मी प्रयत्न करतो की त्यांना काही होणार नाही म्हणजे माझ्याकडून त्यांना काही बोलल्या जाणार नाही किंवा दुखावल्या जाणार नाही यासाठी प्रयत्न करतो. दुसरं म्हणजे त्या जिथं ठिकाणी वावरतात तर त्यांनी एक सेफ म्हणजे काय आपली स्वतःची माहिती सोशल मीडियावर न टाकणे किंवा टाळणे. त्यानंतर तुम्ही उपाय सांगताय महिलांचा. सरांचा प्रश्न आहे, तुम्ही जिथं वावरता मेसवर तुमची कधीतरी एखादी मुलगी काहीतरी दिसत असेल, रस्त्याने एखादी बाई दिसत असेल, कुठंतरी तुम्ही दुकानात गेले रांगेत तिथं महिला असेल, त्यांना सुरक्षित वाटावं म्हणून तुम्ही काय करता? एक व्यक्ती म्हणून मला उत्तर द्या, PSI म्हणून देऊ नका. सॉरी सर मी विचार केला त्यावर तुम्ही विचार केला. मला आता सांगा, PSI झाल्यानंतर तुमचे जे काही अधीनस्थ कर्मचारी आहेत त्यांना सुरक्षित वाटावं यासाठी तुमची ज्या ठिकाणी अपॉइंटमेंट झालेली आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही काय करा? सर्वप्रथम सर ज्या माझ्या स्टेशन मध्ये येणाऱ्या महिला असतील तर त्यांना म्हणजे माझ्याकडून किंवा माझ्या टीम कडून काही जर तक्रार असेल तर त्यांना मी येणाऱ्या महिलांबद्दल मी बोलत नाही, तुमच्या सहकार्यांबद्दल. तुम्ही PSI म्हणून जॉईन झाला, एखादी दुसरी PSI तुमच्या पोलीस स्टेशनला आहे, एखादी कॉन्स्टेबल तुमच्या आहे, महिला आहे, त्यांच्याबद्दल? सर मी पोलीस स्टेशन मध्ये सर्वप्रथम सगळ्यांचे कोऑर्डिनेशन राहील अशासाठी उपक्रम राबवेल. त्यानंतर सगळ्यांना म्हणजे त्या महिला माझ्या स्टेशन मध्ये काम करणाऱ्या महिला माझ्यापर्यंत तक्रार करू शकतील असं वातावरण तयार करेल. त्यानंतर जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये चांगले सहकार्य असले पाहिजे किंवा समन्वय असला पाहिजे यासाठी सर प्रयत्न करेल. आणि त्यांना जे काही कामाच्या ठिकाणी छळ वगैरे होतो त्याबद्दल जे काही कायदे आहेत त्यांच्याबद्दल सर अवेअर करेन ज्यांना ती माहिती नाही तसं. तुम्ही पोलीस दलामध्ये जॉईन झाल्यानंतर तुमच्या जिल्ह्याच्या SP ह्या यंगेस्ट लेडी ऑफिसर आहेत आणि त्यांनी तुमची निवड केली ते रीडर म्हणून, बरोबर आहे? तर त्यावेळेस त्या महिला ऑफिसर सोबत रोज तुम्हाला काम करावं लागतं. त्यावेळेस कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? सर मला सांगतो, रीडर म्हणजे काय? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब आहे. तुमच्या ज्या SP आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला त्यांचा PA म्हणून साधारणतः काम करावं लागतं. अशा वेळेस तुम्हाला ते विचारतात सर तुम्हाला काय काय अडचणी येतात? त्या लीडर आहेत, डॅशिंग आहेत, नॉन करप्ट आहेत, कोणाचं ऐकत नाही आणि त्यांचे असिस्टंट म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. सर मला तुम्ही जे त्यांचे गुण सांगतात त्यावरून तर मला वाटते की मला अडचण येणार नाही त्यांच्यासोबत काम करायला. काय येणार नाही सर? ते म्हणजे मी स्वतः म्हणजे करप्शन वगैरेला ते काही म्हणजे करप्शनला वगैरे करणार नाही त्यामुळे मला तुम्ही करणार नाही. हो सर.
प्रशासनात करप्शन आहे? सर काही प्रमाणात आहे करप्शन. किती पर्सेंट? सर एक्झॅक्ट पर्सेंटेज माहिती नाही, पण जे अहवाल येतात त्यानुसार जे पोलीस प्रशासन आहे ते 2 नंबरला असते, म्हणजे रेव्हेन्यू फर्स्ट आणि पोलीस प्रशासन सेकंड नंबर. कोणता अहवाल? सर मला एक्झॅक्ट संस्थेचं नाव सांगते ना. ज्या विभागात येऊन काम करायचं आहे त्या विभागाबद्दल तुम्हाला फारशी माहिती नाही? सर विभागाबद्दल आहे, पण त्या अहवालाचं मला म्हणजे नाव नाही सांगता येणार. माहित नाही, मात्र तुम्हाला त्या विभागाला बदनाम करायचं आहे? नाही सर, ते जे अहवाल वाचलेला आहे मी त्यामुळे. कोणता अहवाल वाचला, कुठं वाचला? सर पेपरलाच वाचलेला आहे, पण कोणत्या पेपरला वाचला? लोकसत्ता सर. लोकसत्ता. हो सर. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहे? श्री म्हणजे श्री जस्टिस सूर्यकांत सर आहेत. ओके. हो सर. सूर्यकांत सर आणि इतर न्यायाधीश यांची एकूण संख्या सध्या किती आहे? सर 1+33 सर संख्या आहे. की 34? एकूण 34 आहे. एक सरन्यायाधीश प्लस इतर 33 माननीय न्यायाधीश. ओके. ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस ही संख्या किती होती? सर एक मिनिट घेऊ शकतो. सर 1+7 होती. 1+7 की 8 होती? नाही सर 1+7च होते. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950 ची आहे. हो सर 50. तिचं पूर्वीचं नाव फेडरल कोर्ट ऑफ इंडिया होतं. हो सर फेडरल. असं का होतं? सर 1935च्या कायद्याने देशामध्ये फेडरल स्ट्रक्चर निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्याचं नाव ते फेडरल कोर्ट. ओके. तुमची श्रद्धा आहे? हो सर मी श्रद्धा आहे. घटनेनं श्रद्धेचा अधिकार दिला. हो सर. ग्रामीण भागामध्ये आपल्याला श्रद्धा पाहायला मिळते की अंधश्रद्धा पाहायला मिळते? सर श्रद्धा पण आणि अंधश्रद्धा पण काही प्रमाणात पाहायला मिळते. तुम्ही पाहिलेली एक अंधश्रद्धा सांगा. सर ते म्हणजे जेव्हा कुणी लहान मुलगा वगैरे जन्माला येतो त्याला घरी आणल्या जाते, तेव्हा त्याची म्हणजे त्याची हे काढल्या जाते, त्याला त्याची जी ते लिंबू वगैरे असते ते फिरून त्याला एक्झॅक्टली एक वर्ड आहे, नजर काढल्या जाते सर. नजर काढणे ही अंधश्रद्धा आहे? हो सर ते अंधश्रद्धाच, कारण नजर कशी लागू शकेल, म्हणजे ते अंधश्रद्धाच आहे सर. नजर लागत नाही. हो सर. मॅग्नेटिझम नावाचा एक प्रकार तुम्हाला माहिती? नाही सर मला मॅग्नेटिझम माहिती. मॅग्नेटिझम मध्ये पॉझिटिव्ह पास निगेटिव्ह पास नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये जो काही रुग्ण असतो त्याच्या भोवती एक लेफ्ट साइडनं राईट साइडनं काहीतरी गोष्टी फिरवल्या जातात आणि त्यातून पेशंटला बरं केलं जातं. सर ते म्हणजे गावाकडे जे काढले जाते ते थोडं वेगळ्या प्रकारे काढल्या जाते, त्यात वेगळ्या प्रकारे काढलं म्हणून ते अंधश्रद्धा आहे. हा सर म्हणजे त्याच्यात देव वस्तू वगैरे वापरल्या जातात ते त्यामुळे मला वाटतं त्याला काही बेस नाही. नाही सर बेस असू शकेल, पण मला वाटत नाही सध्या तर सर काही ते तुम्हाला वाटत नाही. हो सर. माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भामध्ये काही कायदा वगैरे केला आहे? हो सर श्री नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर 2013 मध्ये कायदा केलेला आहे, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013. ओके. तो कायदा काय सांगतो? म्हणजे अंधश्रद्धेचं पालन करणे आणि त्याला वाव वगैरे देणे ह्या कायद्याने गुन्हा आहे. असं असताना सुद्धा आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण दिसते, त्याची कारण काय? सर त्याचं कारण आपल्या प्राचीन याच्यात पाहायला मिळतात. परंपरागत ज्या काही प्रथा चालू आहेत त्या प्रथांचं अजूनही निर्मूलन झालेलं नाहीये. दुसरं म्हणजे सर हे जे अंधश्रद्धा आहे याला जे पूर्वी जसे समाजसुधारक होते तसे समाजसुधारक त्याचा नष्ट करण्यासाठी पुढे येत नाहीयेत किंवा ते कमी आहेत त्यांचं प्रमाण. तसेच जे काही शासकीय कायदा आहे त्याची पुरेपूर मला वाटते की अंमलबजावणी म्हणजे शासनाचा कायदा व्यवस्थित आहे, मात्र ज्या प्रशासनाला अधिकार दिले अंमलबजावणीचे ते प्रशासन कुठेतरी कमी पडते असं तुम्हाला म्हणायचं? हो सर. म्हणजे प्रशासन इथे कमी पडतंय. मला सांगा प्रशासन का कमी पडते? सर जे त्याच्यासाठी अंमलबजावणीसाठी जी काही फोर्स लागणार आहे किंवा जे मनुष्यबळ लागणार आहे त्याची कमतरता आहे प्रशासनात. त्यासाठी लागणारे जे इकॉनॉमिक रिसोर्सेस आहेत ते कमतरता आहे आणि या प्रथा कुठेतरी समाजात रूढ झाल्यामुळे याची नोंद वगैरे ती प्रशासनापर्यंत जी पोहोचवणारी यंत्रणा आहे ती वरपर्यंत जात नाही, त्याच्या कंप्लेंट वगैरे. हो सर. महाराष्ट्र सरकारवर किती कोटींचं कर्ज आहे सध्या? सर मला एक्झॅक्टली माहिती नाही. अलीकडे महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी एक पॅकेज जाहीर केलं होतं. हो सर. ते किती कोटींचं होतं?
सर एक्झॅक्ट माहिती नाही, पण 36,000 कोटीच्या आसपास होतं. पावसाळा म्हणजे जे अतिवृष्टी झाली होती त्याच्यानंतर जाहीर केलं. तुम्ही न्यूज पाहता? हो सर, म्हणजे News paper वाचता? पेपर वाचतो सर. कोणता पेपर वाचता? लोकसत्ता सर. लोकसत्ता. अलीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हम्म. त्यांचं अपघाती निधन झालं. हो जी बाब महाराष्ट्रासाठी फार दुर्दैवाची आहे. ज्या विमानातून ते प्रवास करत होते त्या विमानाचं नाव सांगा. सर मला एक्झॅक्ट नाव नाही सांगता. नाव नाही. तर न्यूज तुम्ही वाचता. हो सर. चालेल, तुम्ही येऊ शकता. थँक्यू सर.